नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड ब्लॉग्स. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, मी नेहमीच तुम्हाला ब्लॉग्स आणि रेसिपी शेअर करत असते. आजचा व्हिडिओसुद्धा एका रेसिपीचा असणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे या जाड्या मिरच्यांची भाजी. या जाड मिरच्यांची भाजी एकदम चविष्ट होते, एकदम चटपटीत आणि एकदम टेस्टी बनते. यासाठी या जाड मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत. त्या चवीला एकदम फिक्क्या असतात. त्यांना आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि चला तर मग आता तुम्हाला सर्व साहित्यसुद्धा दाखवून देते आहे. मैत्रिणींनो, मी इथे पावभर या पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला काही मसाले लागणार आहेत. इथे मी घरात उरलेला फाफडा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे फाफडा नसेल तर तुम्ही साधे गाठिया शेव घेतले तरीसुद्धा चालेल. आता आपण या फाफड्याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. आपल्याला पूर्ण याचा चुरा करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे हा फाफडा घेतलेला आहे आणि याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. आजच्या रेसिपीमध्ये आपण बेसन न वापरता फाफडा यूज करून ही रेसिपी बनवणार आहोत. तर मी आता इथे फाफडा मिक्सरमधून बारीक करून साईडला ठेवलेला आहे. आता आपण एक एक करून या मिरच्यांना मधून एक कट लावून घेणार आहोत. तर आता इथे मी तुम्हाला काही मिरच्यांना कट लावून दाखवते. या मिरच्यांना मी स्वच्छ धुवून आणि नीट पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर मी आता यांना इथे मधून एक कट लावून घेते आहे. या मिरच्यांमध्ये आपल्याला ही स्टफिंग भरायची आहे, जी बनलेली आहे फाफड्यापासून. त्यामुळे आपल्याला यामध्ये कट लावून घेणं खूप आवश्यक आहे. तर आता इथे मी एक एक करून सर्व मिरच्यांना कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता मी हा फाफडा घेतलेला आहे. तर आपण यामध्ये काही मसाले टाकणार आहोत, जे मी आधी साईडला काढून घेतलेले आहे. तर मैत्रिणींनो, आता आपण एक एक करून सर्व मसाले यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला नीट मिक्स करून आपण या मिरच्यांमध्ये भरणार आहोत. सर्वप्रथम मी इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे काश्मीरी लाल मिरची, काळा मसाला, त्यानंतर कसुरी मेथी हे सर्व टाकून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये ही सामग्रीसुद्धा टाकूया, ज्यामध्ये मी इथे काळं मीठ, साधं मीठ, हळद, लाल तिखट, निंबू, तूप, हिंग, धनिया पावडर हा सर्व साहित्य आपण यामध्ये सुद्धा टाकून घेणार आहोत. सर्व साहित्य आपण यामध्ये टाकलेलं आहे. आता आपण याला हाताच्या मदतीने सर्व नीट मिक्स करून घेणार आहोत. सर्व साहित्य नीट इथे मिक्स झालेलं आहे. आता आपण यामध्ये हा सर्व मसाला भरून घेऊया. एक एक करून आता मी तुम्हाला इथे काही मिरच्या भरून दाखवते. अशा प्रकारे आता सर्व मिरच्या या मिश्रणाने आपण भरून घेतलेल्या आहेत. चला तर मग आता इथे आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तिथे मी शॅलो फ्राय करते आहे. त्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी इथे 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. तर आता तेल गरम होण्याची आपण वाट बघूया. तर या आहेत सर्व भरलेल्या मिरच्या, ज्यामध्ये आपण स्टफिंग भरून घेतलेली आहे.
तेल गरम होण्याची वाट बघूया. तेल इथे गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये हिंग आणि जिरं मोहरी टाकणार आहोत. हिंग आणि जिरं मोहरी नीट तडतडल्यानंतर आपण यामध्ये एक एक करून या मिरच्या टाकून देणार आहोत आणि त्यांना आपल्याला पूर्ण शिजेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्येच. आता इथे आपण लीडने कव्हर करून यांना शिजू देणार आहोत साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी. मध्ये मध्ये आपल्याला चेक करून या मिरच्यांना आलटून पलटून घ्यायचं आहे आणि आपल्याला सर्व बाजूने या मिरच्यांना नीट शेकून घ्यायचं आहे. नीट आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचं आहे. सर्व बाजूंनी इथे मिरच्या नीट फ्राय करून घेण्यासाठी इथे आपल्याला 10 मिनिटं कमीत कमी लागणार आहेत. 3 ते 4 मिनिटं इथे मी लीडने झाकून या मिरच्यांना शिजू दिलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे झाकण काढून या मिरच्यांना नीट आलटून पलटून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला थोडा थोडा करून यामध्ये सर्व मिरच्या ॲड करायच्या आहेत आणि सर्व मिरच्या इथे नीट शिजवून घ्यायच्या आहेत. आता आपल्या मिरच्या सर्व बाजूने नीट शिजलेल्या आहेत. तर आपल्या मिरच्या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत. चला तर आता तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. अशाच प्रकारे आपली चमचमीत गोड आणि तिखट अशी आपल्या मिरच्या बनवून रेडी झालेल्या आहेत. ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल कारण ही खाण्यासाठी खूपच जास्त टेस्टी आहे. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवनवीन ब्लॉग्स आणि रेसिपीजसोबत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.